नमस्कार. लोकराष्ट्र न्यूज या डिजिटल चॅनलमध्ये तुम्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यामधील तिन्ही नगरपालिकांची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे. तर आपापले पक्ष आपल्या परीने प्रचारांचा वेग पाहायला मिळत आहे. तर एकीकडनं राष्ट्रवादी अजितदादा गटाकडनं आमिमा बी पॅरेवाले या नगराध्यक्ष पदांच्या उमेदवार आहेत आणि आपल्यासोबत आज या सर्व विषयावरती माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर आहेत. तर आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. दादा, हिंगोली जिल्ह्यामध्ये तिन्ही नगरपालिकेमध्ये तुमचे उमेदवार आहेत. कशा पद्धतीने तयारी चालू आहे, काय सांगाल? बघा, निवडणुकीची तयारी ही निवडणूक आली म्हणून करायची नसते. आणि मी चळवळीचा कार्यकर्ता आहे. चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे जवळपास 1 वर्षापासून आमचं निवडणुकीचं प्री प्लॅनिंग, जी निवडणुकीची रणनीती असते ती आम्ही आखून ठेवलेली आहे. मग ती आखताना हिंगोली नगर परिषद असेल, कळमनुरी नगर परिषद असेल, वसमत नगर परिषद असेल. वसमत नगर परिषदेमध्ये जर सांगायचा भाग झाला तर माझे सहकारी विद्यमान आमदार राजूभाई नवगरे त्यांच्या नेतृत्वात तिथे ती निवडणूक लढवल्या जाते. नक्कीच त्यांच्या निवडणुकीचा जो अनुभव आहे आणि त्यांची निवडणुकीतली जी आहे, तर वसमत नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा हा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यानंतर हिंगोली शहरातल्या नगरपालिकेवर आपण बघितलं असाल, राष्ट्रवादीचा इतिहास आहे. राष्ट्रवादीच्या इतिहासात सगळ्यात जास्त प्रभागातील सदस्य संख्या ही राष्ट्रवादीची राहिलेली आहे. यावेळेस निवडणुकीचं वातावरण बघता नक्कीच राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष म्हणून या नगर परिषदेवर तो विराजमान होईल आणि लोकांनी ठाम निर्णय घेतलेला आहे, यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी राहायचे. त्यानंतर कळमनुरीची जर परिस्थिती बघितली असेल तर कळमनुरीतल्या नगरपालिकेवर फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच्याच लोकांचं लक्ष आहे. तिथली मी जी रणनीती केलेली आहे, तिथलं जे काही गोष्टी आहेत, तिथे नगराध्यक्ष पण राष्ट्रवादीचा दिला आहे, नगरसेवक पण पूर्णपणे म्हणजे पूर्ण ताकदीनिशी आम्ही तिथं लढतोय. आणि नक्कीच कळमनुरीच्या पण नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय माझे कार्यकर्ते शांत बसणार नाही. तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, तर तिन्ही नगरपालिकेमध्ये मग मुख्य लढत कोणाशी असणार आहे? मुख्य लढतीला जर म्हणायला गेलं तर महाविकास आघाडी असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, या तिन्ही पक्षांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाशी आहे. म्हणजे या तिघांची ताकद एकीकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद एकीकडे. हे मी बोलण्यापेक्षा, माझं ऐकण्यापेक्षा आपण जर ग्राउंड रिपोर्ट सर्च केला तर आपल्याला ती सातत्यात असलेली दिसेल. काल हिंगोली विधानसभेचे आमदार मुटकुळे आमदारांनी सांगितलं की राष्ट्रवादीने आमच्या विधानसभेत कामच नाही केलं आहे. मग हे कितपत योग्य आहे? बघा, तुमच्या अगोदरही मी काही समाज माध्यमांना माझी प्रतिक्रिया अतिशय स्पष्ट भूमिकेत दिली. मी आताच तुम्हाला सांगितलं, चळवळीतला कार्यकर्ता आहे. कुठेतरी आरेरावीची भाषा किंवा ओढताण्याची भाषा करत आपण बोलायचं नसतं. कार्यकर्ता हा सभ्य असला पाहिजे. कार्यकर्त्याच्या बोलण्यातून सगळ्या गोष्टी उमजल्या पाहिजे. त्यामुळं ठीक आहे, सन्माननीय आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, मी तर त्यांना सांगितलं, कुठल्याही चौकात आपण यावं. आपण राष्ट्रवादीच्या मतावर विजय झाला हे मी सिद्ध करून देतो. राष्ट्रवादीनं मतं तुम्हाला दिली नाही हे तुम्ही सिद्ध करावं. हे मी त्यांना ओपन चॅलेंज दिले. ते ओपन चॅलेंज स्वीकारतात की नाही स्वीकारतात ते त्यांचा भाग. कारण मी तर अनपेक्षित आहे. त्यांचा हा 3रा टर्म आहे. 3रा टर्म असताना जर असं त्यांच्याकडून जर वक्तव्य आलं असेल तर मला वाटतं ते राजकीय काहीतरी गणिताने वक्तव्य केलं असेल. मात्र असं कदापि नाही. ते जे बोललेत ते चुकीचं बोललेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं सहन करणार नाही आणि ऐकूनही घेणार नाही. तिन्ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल का? बिलकुल शुअर. माझं कार्यकर्त्यांवरचा विश्वास, माझ्या उमेदवारांचा काम करण्याचा विश्वास आणि माझ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्या पायात असलेल्या भिंगरीवर काम ज्या पद्धतीने करतायत त्याचा विश्वास ठेवत येणाऱ्या 3 तारखेला 2 तारखेला मतदान आहे.
3 तारखेला तुम्हाला तिन्ही नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला नक्कीच दिसेल. हिंगोलीमध्ये सध्या पार्किंगची व्यवस्था नाहीये किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत किंवा हानीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मग हे तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करणार आहात? काय तयारी असेल? बघा, मी तर लोकांना विनंती करेल, मतदार राजांना विनंती करेल, याच्या अगोदरच्या उमेदवारांनी किंवा सदस्यांनी काय केलं त्याच्यावर विचार न करता राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असेल, सदस्य असतील, या सगळ्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष म्हणून बी डी बांगरांची असेल. आपण ज्या आता काही गोष्टी सांगितल्यात त्यात मी वैयक्तिक लक्ष करून ह्या गोष्टी आम्ही करून घेऊ. कारण आमचा कार्यकर्ता असेल, नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, येणाऱ्या काळात हा तो लोकांच्या कामासाठी असेल, स्वतःच्या याच्यासाठी नाही, लोकांच्यासाठी असेल. आमचं वाक्य आहे, काम करत आलोय, काम करत राहू. अजितदादांच्या ब्रीदवाक्यानुसार आम्ही नगर परिषदल्या या कामांना नक्कीच जास्त तर नाही मात्र एक साधारणतः 5-6 महिने त्याच्या आत आम्ही हा कामाचा आराखडा तयार करून त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. युवक मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहात आणि युवकांसाठी जसे खेळण्यासाठी मैदान पाहिजे किंवा महिलांसाठी ज्या सुविधा पाहिजेत, सध्या नगरपालिकेमध्ये पाहायला नाही मिळत आहे. तर मग हे कसं करणार आहात? नगरपालिकेला एक विशेष आराखडा असतो, विधानसभेचा एक विशेष आराखडा असतो. महाराष्ट्र राज्याकडून आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, आपण जो आता सांगितलंय, नगर परिषदेकडे ज्या ज्या खुल्या जागा असतील, आणखीन काही ठिकाणच्या ज्या असतील, त्याचा इत्थंभूत आराखडा तयार करून त्याचं प्री प्लॅनिंग करून तुम्ही सांगितलं आणि मी बोललो म्हणजे लगेच्या लगे होणार नाही. मात्र त्याचा अभ्यासपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या अभ्यासपूर्ण गोष्टी तयार करून त्याचं एक अतिशय प्लॅनिंग करून, आता महाराष्ट्र सरकारमध्ये कोण काय आहे हे तर तुम्हाला सांगायचं काम नाही. नक्कीच त्याच्यामुळं आमच्या पदरात जास्त पडेल. त्याच्यामुळंच मतदार राजाला माहीत आहे, येणाऱ्या काळात राष्ट्रवादीच काँग्रेस पक्ष हा इथल्या युवकांना असेल, स्त्रियांना असेल, व्यापाऱ्यांना असेल, अन्य काही गोष्टीला असेल, न्याय देण्याचं काम जर करेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करेल. हे होते राष्ट्रवादी पार्टी अजित गटांचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांना म्हणणं आहे, तिन्ही नगरपालिकेमध्ये आमचा राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल. लोकराष्ट्र न्यूजसाठी बाळू जाधव, हिंगोली.